तिसरे श्रावण मास तपोनुष्ठान सांगता समारंभ। वीर तपस्वी मंदिरात गंगा आरतीचे आयोजन। चन्नवीर नगर येथील वीर तपस्वी मंदिरात श्री 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 1008 जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या श्रावण मासातील तिसऱ्या तपोनुष्ठान समारोपानिमित्त वीर तपस्वी मंदिरात महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास हजारो भाविकांनी उपस्थित राहून पंचमुखी परमेश्वर लिंगाचे पूजन व दर्शनाचा लाभ घेतला। याचा सांगता समारोप आज रात्री 7 वाजता श्री क्षेत्र काशीहून आलेल्या पंडितांकडून गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे। याचा समस्त सोलापूरवासियांनी लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्ममठ संस्थेचे सचिव शांतया स्वामी यांनी केले आहे। क्षेत्र ब्रह्म श्री शेब्र चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व क्षेत्र ब्रह्म गुरुमाऊली तपोरत्नम योगीराज महास्वामीजी यांच्या आशीर्वादानं ब्रह्ममठ होटगी मठाचे विद्यमान मठाध्यक्ष श्री शेब्र चन्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली श्री ब्रह्ममठ होटगी शाखा MIDC अक्कलकोट रोड या ठिकाणी 2/8/2024 पासून काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचं या ठिकाणी तिसरे श्रावण मास तपोनुष्ठान मोठ्या वैभवानं भक्तिभावानं या ठिकाणी संपन्न होत आहे। या दररोज सकाळी महास्वामीजी महापूजा, त्यानंतर वीर तपस्वी पंचमुखी परमेश्वरांचं यथासांग संगीत रुद्रमय सहस्र बिल्वार्चन असा मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी संपन्न झाले। वेगवेगळ्या जिल्ह्यातील भक्तगण इथं आले आणि ते सद्गतीत झाले। अशा प्रकारचं वैभव आणि भक्तिपूर्ण वातावरणामध्ये ही महापूजा संपन्न झाल्यामुळं भक्तगण अतिशय आनंदी झाले आणि आज जगद्गुरूंचं तिसरे अनुष्ठानाचा सांगता समारंभ अनेक शिवाचार्यांच्या उपस्थितीत, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सर्व सोलापूर जिल्ह्यातील, भर जिल्ह्यातील, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेले सर्व भक्तगणांच्या समेत मोठ्या भक्तिभावानं आज सकाळपासून संपन्न होत आहे। आणि आज सायंकाळी ज्या ठिकाणी काशी पीठामध्ये वाराणसी येथे जे काशी विश्वनाथचं मंदिर आहे आणि गंगा घाटावरती जे काय आरती होते संध्या आरती, ती आरती तिथून जे काशीपीठाचे जे काही पंडित आहेत ते या ठिकाणी सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत, त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संध्या आरतीचा मोठ्या भक्तिभावानं संपन्न होत आहे। तरी मी सर्व सोलापूर जिल्ह्यातील आलेल्या सर्व भक्तांचं मी परत एकदा स्वागत करतो आणि भक्तांना विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये सम्मिलित व्हावं आणि हा नेत्रदीपक सोहळा पाहून सद्गतीत व्हावं आणि आनंद प्राप्त घ्यावं आणि त्याचप्रमाणे